तर नमस्कार भावांनो आणि बहिणींनो, आपण ना आपल्या हिरीवर पॉकलेन आलोय आणि आपली हिर खोदाय चालू आहे. तुम्हाला सांगते हे आपली मेथी खराब झाली, बिटाला पाणी नाही, ती वरची कवळी ज्वारी आता ना पाणी निघलंय. आता मी वरी मोडीत होते, किती पाणी निघलंय ते मी तुम्हाला दाखविते. मी दाखविते दोघाला बी बाजूला व्हा आधी, महाग इथंच थांबा, मी दाखविते. आपल्यात ना हे पोचले नाही तुम्हाला हाताला नेऊन दाखवते पुन्हा. बघा केवढी बाल निघली आपल्या हिरीमध्ये, केवढी बाल आहे बघा ना ती. आणि ती बाल फोडायला चालू. पाणी निघलंय म्हणून बघू आपण काय काय झालंय. पाणी लागण्याची शक्यता आहे. उंचट निघलंय जणू, मग काय दिसलं नाही, लांब भर आहे. तिकडून बघा तुम्ही लांब व्हा, इकडं व्हा ना, तिकडं आपलं वार घ्यायचं ट्रॅक्टर आहे. चल दादू मागे हो. एक ट्रॅक्टर चालू आहे, ते एक ट्रॅक्टर चालू आहे. आपल्याला पाणी बघायचंय. हे आपलं मोठं पाणी आहे ना आपल्या हिरीवर. आपलं पाणी काही दिसा नाही, पण पाणी आले होतं वरी. त्या मुरमात पाणी आहे. चला चला भावांनो बहिणींनो, तुमचा आशीर्वाद राहून द्या आम्हाला. आमच्या हिरीला पाणी लागून द्या आणि मी पाणी लागलं तुम्हाला दाखवीन. तुमचा असाच आशीर्वाद राहून द्या आमच्या हिरीला, आम्हाला सगळ्याला. तर नमस्कार भावांनो बहिणींनो, इथं कसे झाकून ठेवले येत. हा बा हे पोकलेन यायचंय म्हणून हे झाकून ठेवले येत. आणि रविवारी काय लिहायला काय झालं. आणि इकडं ही पटुडी कशी खेळती. आणि आमच्या ना मेथीच्या भाजीला किती बिया आलंय. हा बा ह्याला जर एक पाणी जर भेटलं असतं ना. आणि भावांनो बहिणींनो, आता तरी आमच्या हिरीला पाणी लागून द्या तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने. हा बा असल्या शेंगा आल्या तर मेथीला असल्या शेंगा असते. आता तुम्हाला दाखवते बघा ना, हे शेंगा ह्या अशा शेंगा येतात. आणि ह्या शेंगामध्ये बी तयार होतं. हा बा हे सगळं कापायचं, मिशनीमध्ये घालायचं. बघा ह्या एक पाणी जर असतं ना तर लईच मेथीचं बी तयार झालं असतं आपल्याकडं. इकडं आपली हिर चालू आहे. ती मोठं पॉकलेन, ते बार घ्यायचे 2 ट्रॅक्टर. दुपारीच एक बार घेतलाय आणि अजून एक घ्यायचाय. आणि ते काढून टाकीत आहे बाहेर. आणि मी ज्वारी काढता लेकरं म्हणले पाणी आलंय. आणि आम्ही ज्वारीतून 3 जण आजी ना ते पळत होत बघायला. पण ते लय खोल आहे, त्यात मुरुम आहे. ते मुरुम वरी काढला ना खाली पाणी दिसन, पण आता काय पाणी दिसलं नाही. आणि हे आपला हरभरा इकडं, तेवढा हरभरा काढायचा राहिला. बाया भेटाना काय तुम्हाला सांगते. ते तेवढा हरभर तिकडलं पलीकडलं काढलंय. आणि इकडं वरच्या रानामध्ये आम्ही काय करतो, मोडीतो.
आणि आता आम्ही सगळ्याजणी बाया बाया मिळून शेवडं बीट कापून खाणार आहेत आता वरी गेल्यावर. घे ना बाई, घे चल. मग आपल्या पटुडीला का नाही ढाळा खायचा आहे. दादू उपट इथला ढाळा, चल लवकर उपट उपट. हाय ना इथं कवळा कवळा. ह्यो 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 ढाळा घ्या आणि तुम्ही घराकडे जा आता, नका रानायनी हिंडू. तिथाला दि बरं तिला मोड उपटून. चल तवर आरू चल. आपला ना हे लय मोठा पळस आहे आणि ह्या पळसाला ना एवढे फुलं येत नाहीत. लोकांच्या बारीक बारीक पळसाला लाल पळस झाले ते, आणि आपल्याला बघा एवढ्याच्या त्या फांदीला फुलं आली ते. बघा बघा अजून तरी उमलले नाही सगळे. इथं उन्हाळ्या पुन्हा पुन्हा निघू पप्पा आले. चल त्याला एक तरी घाटा आहे करा, हिताला तरी उपट की उपट. उलसा उपट लेकराला ती बी खात नाही. बरं चला चला पटापटा चला, आपल्याला ह्या ज्वारीतून घुसायचंय. हलक्या रानात आणि भारी रानात तुम्हाला सांगते एवढा फरक आहे. हे आपलं अलीकडच्या कडे काळं रान आहे भारी मधलं. हा बा काळी जमीन नाहीत का म्हणे. चला रे चला रुपरेत मध्ये. आणि ही कशी काळी भंगार ज्वारी आली. हा बाई चल दादू चल, डुक्कर येईन. आणि तुम्हाला सांगते हलक्या रानावरलं बघा, हलक्या रानाचं आणि भारी रानाचं महत्व मी तुम्हाला सांगते. बघा ही ज्वारी एका दिवशी पेरलेली आणि ही ज्वारी सुकली, आणि ही भारी रानावरली ज्वारी चांगली आली. आणि ही इकडं आपण मोडणी घातली, मोडाय चालू आहे. हे आणि लेकराय हो तुम्ही घरी जा आता. तर नमस्कार भावांनो बहिणीनो, हे काढलं आपलं. हे सगळं काढायचं झालं, मोडायचं झालं. तुम्हाला सांगते आज कुणी कुणी कामं बंद ठेवले ते, कुणी चालू ठेवले ते. आणि आम्ही डुकराच्या भेनं मोडलंय, इथं कंस टाकले ते. आणि आपली ही इकडं ज्वारी काढायची एवढी राहिली. उद्याच्याला आमची इथं दिंडी येणार आहे, आम्ही उद्याच्याला नाही ज्वारी काढणार. आणि तुम्हाला सांगते भावांनो बहिणींनो, ज्या माणसावर भरवसा आहे आणि जे माणूस विश्वासाचा आहे त्याच्या जीवावर माणसाने कवाच काही करायचं नाही. तुम्हाला सांगते आपलं काय करायचं, रानातले कामं असू कोणचं बी असू, आपण काय करायचं स्वतःच्या आपल्या जीवावर आपलं जेवढं होईन तेवढं. कोणचे बी कामं कधीच लोकांच्या जीवावर काम धरायचं नाही. आणि जेव्हा आपल्या वाईट येळ येते तेव्हा आपल्या कुणीच कामाला येत नाही. इकडं बघा इतक्या दिवस झालं ज्वारीला राखलंय. लई बायाला म्हणलं एकच दिवस या 2 दिवस या. तुम्हाला सांगते बाया नाहीच आल्या शेवट. आणि ज्या बायाची आशा नव्हती का मला, त्या बाया मला भेटल्यात आहे 2 आणि बिचाऱ्या काढू लागत येत आहे. आणि ज्या बायाला किती दिवस झालं या जवळच्या आपल्या विश्वासातल्या या म्हणलं तर तबा त्या बाया नाही आल्या. पण आपलं तिकडलं झालंय. आणि आता तुम्हाला सांगते एवढं राहिलंय. उद्या सुट्टी, आज जेवढं होईन तेवढं करायचं. मग एवढे कंस ते वाळते ना. आपली ज्वारी देवाने आपल्याला लई चांगली दिली. ते बिचारे डुकरं बी काय आले नाही तर कुठं खाल्ली कुठं राहिली. आणि तुम्हाला सांगते कुणावरच कशालाच विश्वास करायचा नाही. ज्या माणसावर विश्वास करावा, ज्या माणसावर भरवसा करावा का ते माणूस धोका देतं. त्याच्यामुळं काय करायचं, कुणावरच विश्वास करायचा नाही. आणि कोणत्या गोष्टीला कुणाच्या जीवा उड्या मारायच्या नाहीत. आम्हाला हे लय मदतीला येईन, ते लय माझ्या कामाला पडन असं असतंय. ती मोहळा असतंय बघा, त्या मोहळापाशी मध असतोय. त्या मोहळापाशी जवळ मध असतो का तवर त्या माश्या भोंगात येतात. आणि तुम्हाला सांगते त्याचा मध संपाला की त्या माश्या उडवून जात्यात मध नसल्यावर. तसा कुणावर भरवसा ठेवायचा नाही, कुणावर विश्वास ठेवायचा नाही. आणि विश्वासाचं माणूसच धोका देतं. तसं आपल्या जीवावर आपण काय असन ते करायचं. आणि आपलं कधीतरी होईन, आज नाही उद्या होईनच दमादमाने. आपलं काय लोकांच्या जीवावर नाही, आपलं आपण करायचं. आणि तुम्हाला सांगते बघा ना कितीच चांगली बडीशेप आली. हे बडीशेपीचा बोंड पकले हा बाई इकडं बघा. आणि नाही मनानेच कसं वापलं कसं नाही मलाच माहिती नाही. आणि ह्याच्यावर ना लय रोग पडला होता. आणि मग मी काय केलं, बसाच उपटून टाकलं.
आणि एवढे 2-3 राहिले तर की त्याच्यावरला ह्या उन्हाने त्याने रोग बी गेला. आणि बघा ना हा बा किती बडीशेपीची छान छान झाडं आले ते. आणि ह्याला हे कांद्याचे काय फुलं का काय आले ते हे पण कामाला येतं ह्याचं बी. हा बा हे 2-3च झाडं येतं आपले इथं हे बडीशेपीचे. हे आता ना यंदा आली होती मनानी आपली का काय, पण आता ना पुढच्या वर्षी मी लावणार आहे. मला माहितीच नव्हतं एवढाली झाडं येते ते इतकी छान बडीशेप येते म्हणून. बघा ना हे कितकाली झाडं आली ते केवढाली झाडं येते हे. हा बाई बरोबर माझ्या ना गळ्याला लागत येते. हा बाई मी तुम्हाला दाखवते हे माझ्या गळ्याला. हा माझ्या इथं मला तर वाटतंय माझ्या डोक्याच्या वरी चाललंय. हा बाई हे झाड हे